महादेव का बुलावा है, उज्जैन तो जाना ही पडेगा. नमस्कार मित्रांनो, मी विनय म्हात्रे स्वागत करतोय तुमचं मिस्टर म्हात्रे ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आपण आहोत मुंबई सेंट्रलला आणि 12961 अवंतिका एक्सप्रेस या ट्रेनने आपण जाणार आहोत उज्जैनला. माझ्यासोबत माझे मित्र आहेत. हे बघा, निखिल, प्रतीक, लाजतोय प्रतीक यायला. आणि 12 तास आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत. जवळजवळ 9 वाजता ही ट्रेन सुटेल इथून. तर बघूया हा प्रवास कसा होतोय. आणि ही व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सर्व इन्फॉर्मेशन भेटेल. आम्ही कसं ट्रॅव्हल केलं ते तुम्हाला सर्व समजेल. म्हणून ही जी व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत पहा. आला बिचाराला एकट्याला वेगळी सीट दिलंय, निवांत. ही बघा, ही ट्रेन आहे आपली. तर मित्रांनो, आपण स्लीपरने ट्रॅव्हल करतोय. आपण एकंदरीत हा आमचा बजेट ट्रॅव्हलचा प्लॅन आहे. बजेटमध्ये आपण कसं फिरणार ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेल. तर हे बघा, हे सर्व मित्र आहेत. हितेश, सर्वेश, निखिल, सुजल, प्रतीक, सौरभ, हे सर्व आहेत. तर मित्रांनो, प्रवास आपला चालू झालेला आहे. बोला हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत उज्जैनमध्ये आणि जवळजवळ आपण 7:30 वाजता पोहोचलो. 12 तास लागले आपल्याला पोहोचायला. आता आम्ही फ्रेश होतो. हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल बुक करून फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला. आता थोडंसं चहा पितो. झोप तर नाही लागली, पूर्ण रात्र झोप नाही लागली ट्रेनमध्ये. आरडाओरड चालू होती. तर आजचा प्रवास बघूया कसा होतोय. तर आता 5 मिनिटासाठी आम्ही ब्रेक घेतलाय, चहा पितो. हे बघा, इथे कुल्हड चहा आम्ही पिणार आहोत. सर्वजण एकदम झोपेतून उठले आहेत. चेहरे दाखव ना, सर्वांचे चेहरे दाखव. सर्वजण फ्रेश, एकदम फुल एनर्जी मध्ये. अद्रक चाय पिणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही उज्जैनवरून निघालेलो आहोत आणि इथून मग आता आपल्याला 4 तास लागतील ओंकारेश्वरला जायला. 4 तास आणि दर्शनाला सुद्धा 4 तास जातील आपले. तर बघूया आता दर्शनाला किती टाइम जाईल ते. जैसी आए जाए कितना दिल को कर पाए. मेरी सांसें, मेरी धड़कन, वो है मेरा दीवानापन. बेताबियों में है वो राहत का मौसम. तर मित्रांनो, आता 2:30 वाजलेले आहेत आणि आता मी जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. आणि आमचे हे आयोजक आहेत. सर्व ट्रिपचा खर्च पासून सर्व हेच बघणार आहेत आयोजक. तर मित्रांनो, प्लेन राईस, शेवभाजी आणि मटर राईस, ही शेवभाजी घ्या रे. तर मित्रांनो, फायनली आपण ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहोत. आपल्याला 4 तास लागले पोहोचायला. आणि आता आम्ही आहे झुला पूल म्हणून सांगतात, तिथे आम्ही आता आलेलो आहोत. आणि इथून जातोय मंदिराच्या दिशेने. दर्शन करूया, बघूया दर्शनाला किती टाइम जाईल. वाजलेले आहेत 3:30. तर बघूया आता किती टाइम जाते ते. दर्शन झाल्यानंतर आम्ही या बोटिंगमध्ये बसणार आहोत. बोटिंग आपण करणार आहोत. तर बघूया दर्शनाला किती टाइम जाते. तर मित्रांनो, आता 4 वाजलेले आहेत आणि
टोटल 4 ते 5 तास जातील आपल्या दर्शनाला. बघूया आता पुढे जाऊन बघतोय किती लाईन आहे ते, तसं समजेल आपल्याला कसं काय. तर मित्रांनो बोट राईड आमची चालू झालेली आहे. खूप मजा येते बोटिंग साठी. तर मित्रांनो फायनली आम्ही बसलो बोटिंग मध्ये, बोटिंग करतोय आणि खूप भारी येते, खूप मजा येते, खूप भारी वाटते. हे बघा, आणि हे समोर मंदिर, समोर मंदिर दिसतंय, खूप भारी वाटतंय. तर दर्शन झालं व्यवस्थित. आम्ही ॲक्च्युली VIP दर्शन घेतलं. सोमवार आहे आणि सोमवार असल्याकारणाने गर्दी खूप आहे. तर VIP दर्शन आपण 1 तासात केलं. आता वाजलेले आहेत 5 आणि इथून आम्ही जाणार आहोत उज्जैनला. उज्जैनला जायला आपल्या 4 तास लागतील. दर्शन झालं व्यवस्थित आणि आम्ही बोटिंगसुद्धा केली. तुम्ही पाहिलंच असेल, बोटिंग राईडसुद्धा व्यवस्थित होती. आणि नॉर्मल लाईन खूप मोठी आहे म्हणून आम्ही VIP ने घेतलं दर्शन. तर आता जातोय उज्जैनला. तर मित्रांनो आज आहे सेकंड डे आणि आज आपण उज्जैन एक्सप्लोर करणार आहोत. आता आपण जातोय कालभैरव मंदिराच्या इथे. पहिला कालभैरव मंदिर घेतोय कारण की तिथे खूप गर्दी होती दुपारी. आणि कालभैरव म्हणजे महाकालचे सेनापती असं बोलतात, म्हणून पहिले सेनापती जे आपण अनुमती घेणार आहोत त्यांची परमिशन घेणार आहोत, नंतर आपण महाकालचं दर्शन करणार आहोत. आत्ता वाजलेले आहेत 9 आणि 9:30 पर्यंत आपण पोहोचतील. कालभैरवाचं मंदिर 5 किलोमीटर आहे इथून आणि उज्जैन इथे जवळच आहे, वॉकिंगवर आहे. पहिले कालभैरव करूया, नंतर आपण उज्जैनचं दर्शन करूया. वर्षाचं आपलं दर्शन व्यवस्थित झालं. तिथे नर्मदा नदीवर आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केला. खूप बरं वाटलं, मन शांत झालं. आणि ह्या एरियामध्ये आता जे आपण महाकालच्या परिसरामध्ये आहेत, खूप बरं वाटतंय, शांतता आहे इथे आणि मनात काहीच विचार नाही. सर्व एकदम डोक्यातून जे काही आपले विचार वगैरे आहेत ते निघून झालेले आहेत. तुम्हाला इतकंच सांगेल की थोडंसं टाईम काढून या इथे फिरायला, टाईम स्पेंड करा. जॉब नोकरी ह्याच्यातून थोडंसं बाहेर या, बरं वाटतं इथे फिरायला. तर मित्रांनो आता मी इथे नाश्ता करतोय आणि मसाला डोसा आम्ही घेतलेला आहे. सर्वजण एकदम ताव मारून खात आहेत. हे बघा, इथेचला दिला नाही. तर मित्रांनो आता मी जातो कालभैरव. आता ही इलेक्ट्रिक ऑटो पकडलाय आणि 150 रुपये आपण तिथे जाणार आहोत. 150 रुपये कालभैरव. मला तरी वाटते 1 तासात होईल दर्शन आपलं आणि परत ते कालभैरव दर्शन करून आपण उज्जैनला येणार आहोत, महाकालचं दर्शन करणार आहोत. जय 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 महादेव महादेव महादेव, हर हर महादेव.
तर मित्रांनो आता आपण आहोत कालभैरवचं दर्शन करायला लाईनमध्ये आहोत. बहुतेक 1 तासात आपलं दर्शन होईल, इतकी गर्दी नाही आहे. तर मित्रांनो आपलं कालभैरवचं दर्शन झालं व्यवस्थित. फक्त 1 तास लागला आपल्याला दर्शनासाठी. तिथे जास्त गर्दी नव्हती. आणि कालभैरवाला आपण जे दारू जी चढवतात प्रसाद म्हणून ते आता बंद झालेलं आहे. उज्जैनमध्ये जवळजवळ 10 किलोमीटरमध्ये आता दारू बंदी आहे, म्हणून आपण ते प्रसाद नाही घेतला. आता आपण आलेलो आहोत महाकालचं दर्शन करायला. महाकालचं दर्शन बहुतेक 1 तासात आपलं दर्शन होईल. जास्त इथे गर्दी नाही असं वाटतंय. महाकालचं दर्शन करून आपण अजून 2 ते 3 मंदिरं ती सुद्धा फिरणार आहोत. तर मित्रांनो आता आपण जात आहोत महाकालचं दर्शन करायला. सर्वजण आहेत, आम्ही एकदम महाकालचा टिक्का लावलेला, एकदम खूप भारी वाटते. सर्वजण एकदम छान दिसत आहेत. हे बघा, आता महाकालचं दर्शन करायला जातोय. बघूया किती टाइम होईल दर्शनासाठी. मला तरी वाटते बहुतेक 1 तासात आपलं दर्शन होईल. आणि आजूबाजूचा आपण कॉरिडॉर सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. कॉरिडॉरमध्ये सुद्धा फिरणार आहोत आपण. आणि उज्जैन म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी महाकाल हे एक ज्योतिर्लिंग आहे, ते आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो उज्जैनमध्ये फिरण्यासाठी बरीचशी मंदिरं आहेत. गडगालिका मंदिर आहे, मंगळनाथ मंदिर आहे, इस्कॉन टेम्पल आहे आणि अजून सांदीपणी आश्रम आहे. अशी बरीचशी ठिकाणं आहेत फिरणारे. तर तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओही जास्तीत जास्त शेअर करा. टोटल आपण 2 दिवसाचा आपला हा प्लॅन होता आणि आपल्याला टोटल खर्च आला पर पर्सन 3000 रुपये आपल्याला हा खर्च आला. आणि 2 दिवसामध्ये प्लॅनिंग ठीक होती, व्यवस्थित झाली. पण तुम्हाला मी हे सांगेल की जर का तुम्हाला उज्जैनमध्ये यायचं असेल 1 दिवस एक्स्ट्रा घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही बरीचशी मंदिरं अजून एक्सप्लोर करू शकतात, उज्जैन अजून एक्सप्लोर करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा.